मीरा भयंकरचे रेप केसेसचे बादशाह सम्राट मिया नरेंद्र मेहता, अरे रेपिस्ट बलात्कारी, तू काय म्हटलं? भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य, नगरसेवकांची पोलीस ठाण्यात आंदोलन. 50हून अधिक भाजप नगरसेवकांचे भाईंदरमधील नवघर पोलीस ठाण्यात आंदोलन, शिवसैनिकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. मीरा भाईंदर शहरातील राजकीय वादाला नवे वळण मिळाले असून भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधात समाज माध्यमावर आक्षेपार्ह वक्तव्य आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करत भाजप नगरसेवकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मागील काही दिवसांपासून शहरात आमदार नरेंद्र मेहता आणि मंत्री प्रताप सरनाईक यांच्यातील वाद चिघळत असून दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता हा वाद समाज माध्यमांवरही पोहोचला असून समर्थकांमध्येही तीव्र शब्दयुद्ध सुरू झाले आहे. दरम्यान शिवसेनेच्या युवासेनेचे पदाधिकारी गुरुज्योत सिंग यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ प्रसिद्ध करत आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर टीका केली. या व्हिडिओमध्ये त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य करत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करत भाजपच्या 50हून अधिक नगरसेवकांनी भाईंदरमधील नवघर पोलीस ठाण्यात धाव घेतली व संबंधित पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच समाज माध्यमांवर बनावट फोटो व आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्यांवरही तत्काळ कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकारामुळे मीरा भाईंदरमधील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत. तर नगरसेवकांचे निवेदन नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांनी स्वीकारले असून पुढील तपास करून कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मीरा भयंकरचे रेप केसेसचे बादशाह सम्राट मिया नरेंद्र मेहता, अरे रेपिस्ट बलात्कारी, तू काय म्हटलं की प्रताप सरनाईक साहेब जे आपल्या महाराष्ट्र देशाचे, आमचे महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहेत, ते तुझे ड्रायव्हर होते. अरे तुझी लायकी आहे का? ड्रायव्हिंग हे शब्द काय तुला कळतो का? ड्रायव्हर कोण आहे तुला कळतो का? तुझ्यासाठी ड्रायव्हर मला वाटते की एक लहान गोष्ट आहे. तुझे पोरेला विचार, लॅम्बोर्गिनी घेतली होती ना, ते सीलिंकला ऍक्सिडेंट केला होता, ड्रंक अँड ड्राईव्ह. बेवड्या, तुझी लायकी आहे का? आपलं तू काय मारवाडी सांगतो? माझे जे मारवाडी मित्र आहे ना, माझे गुजराती मित्र आहे, ते नॉनव्हेज सुद्धा, अंडा सुद्धा खात नाही. आणि तू बेवड्या, हे तुझी लायकी आहे, हे तुझे संस्कार आहे तुझे पोरेवर, की त्यांना एक गाडीची ड्रायव्हिंग येत नाही आणि ड्रिंक करून ते ड्राईव्ह करतो. तुझी काय लायकी? 3.5 एकर जे आपले मीरा भाईंदरला, आपल्या ठाण्याला जे मॅनग्रुव्स होते, ते तू इलिगल त्यावर कन्स्ट्रक्शन केली, चोर. आणि तू म्हणतो आम्हाला की प्रताप सरनाईक साहेब हे तुझे ड्रायव्हर होते. मी एक शिवसैनिक आहे, मी एवढंच सांगतो, आमचे शिवसेनाचे जे एकाच कार्यकर्त्या सोबत तू वाईट बोललो ना, तर बघ तुला काय करतो मी. आणि काय तू हिंदू सुद्धा आहे का? 2 लग्न केले ना तू. ते आले होते ना तुझे कान बाहेर. आणि फडणवीस साहेब, तुम्हाला विनंती करतो मी, मला असं वाटतं की महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीमध्ये काहीतरी एक चषक चालू आहे. अगोदर एक नवी मुंबईचे तुमचे आमदार आहेत, त्यांचे रेपचे केसेस बाहेर आले होते. आता हे तुमचे मीरा रोडचे जे आमदार आहेत त्यांचे रेप केसेसचे. तर त्यांना बोला की विकास प्रगती म्हणजे काय हे नाही, विकास म्हणजे काय लोकांचे काम करणं. आणि हा मेहता, भिडू नको, नाहीतर अशी लायकी काढणार तुझी रस्त्यावर, हे तू बघून घेणार. आणि तुझ्यासाठी एक गिफ्ट देतो, हे व्हिडिओ बघ तुझा. भाजपा विधायक नरेंद्र मेहता पर जिन्हें वहां के लोग विकास पुरुष के नाम से, असे अनेक व्हिडिओ आमच्याकडे आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. विषय असा आहे, प्रताप सरनाईक हे निवडणूक हारल्यानंतर फ्रस्ट्रेट झाले. त्या निवडणूकमध्ये मला कधी बोलत ट्रॅफिक वॉर्डन बनवणार, कधी बोलले हवालदार बनवणार, कधी बोललं की हे मदारी करणार त्याला. आणि ज्यावेळी आम्ही एकदा त्याला सांगितलं की तुला ड्रायव्हर ठेवणार आम्ही, त्यावेळी त्यांना मिरची लागली, त्यांच्या मुलाला मिरची लागली. त्याचा पूर्वेश सरनाईक ज्याचा स्वतःवर बलात्काराचा आरोप आहे, एक ऑस्ट्रेलियन महिलाचा. पूर्वेश किंवा त्याचा भाऊ मला लक्षात नाही, म्हणून मी ते त्यांच्यावर आरोप आहेत. आणि त्यावेळी आम्ही कधी अशा प्रकारची फालतू गोष्ट खोली नाही. पूर्वेशचं पत्र आलं की संयम ठेवायला पाहिजे, हे बापाला सांगितलं असतं. ज्यावेळी ट्रॅफिक वॉर्डन सांगितलं, हवालदार सांगितलं, मदारी सांगितलं, तर ही घटना घडली नसती. ठीक आहे, तिथपण ठीक आहे. पण आज ते AIच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून माझे पर्सनल फोटो टाकायला त्यांनी सुरुवात केली. अशा प्रकार अश्लील फोटो तरी महिलांनी पाठवलं. आता मला सांगायचं आहे पूर्वेशला आणि त्या सरनाईकला की हे तुम्हाला शोभते का? आणि त्यांचा मनात काय राग आहे मला माहीत नाही. कदाचित त्यांना त्यांचा घरावर संशय आहे का हेही मला माहीत नाही.
त्यांचा घरावर त्यांचा संशय आहे का मला माहीत नाही, ते का वारंवार असं करतात आहे. आज मी तर आलो नाही, पण आमचे सगळे महिला कार्यकर्ता ॲग्रेसिव्ह होऊन ते पोलीस स्टेशनवर आले आहे ते तक्रार नोंदवण्यासाठी. आता सरनाईक आणि पूर्वेशला मला एवढंच सांगायचं आहे, हमने तो अपना सब कुछ गवा दिया है. कधी आम्ही तुमचा मागे लागलो तर तुझं वडील आहे तू तोंड दाखवणार का हेही जरा बघायला पाहिजे. आणि मर्यादा काय असते आम्हाला माहीत आहे. आणि वारंवार निवडणूक पडल्यानंतर निवडणूकमध्ये पण त्याच गोष्ट आताही त्याच गोष्ट. आणि सरनाईकसारखा काय बोलतो ना खोटाडा माणूस या जगात नसेल. आणि कधी आला तर हा भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार आहे. ते स्वतः किती भ्रष्टाचारी आहे कधी आकलन करावं त्यांनी. नेहमी काहीतरी शब्दाचा प्रयोग करायचं आणि बोलून काय जायचं, मग नंतर ते अशी लावालावी करायचं. म्हणून आज आम्ही त्यामध्ये ज्या लोकांनी अशा प्रकारचे फोटो टाकले किंवा मर्यादा विरोधात पोस्ट केलं त्यांच्या विरोधात आज आम्ही इकडे गुन्हे दाखल केले. सर याच्यावर गुन्हा दाखल झालाय का काय म्हटले पोलीस डीसीपीना सुद्धा इथे यावं लागलंय या गोष्टीसाठी काय असं आहे की गुन्हे दाखल नाही केलं तर आम्ही जाणार नाही. आणि पोलिसांनी सांगितलं आम्ही दाखल करतोय. आता इकडे 2 दाखल होत आहे, बाकी ठिकाणी दुसरे दाखल होत आहे. सर तुम्हाला काय वाटतं यामध्ये कोण आहे नेमकं ज्याने व्हिडिओ हे व्हायरल केले यामध्ये प्रताप नेमकं कोण सरनाईक आहे? आणि काय पूर्वेश. सरनाईक आणि पूर्वेश दुसरं कोण आहे याच्यात तेच आहेत. सर, आपराधिक